नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल कपशप पॅन्डेट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. भक्तिमार्गामध्ये कोणते कष्ट आहेत सांगा बरे. यात योगाची गरज नाही, यज्ञ, जप, तप आणि उपवास यांची गरज नाही. फक्त एवढेच हवे आहे. सरळ स्वभाव असावा, मनात कपट नसावे आणि जे काही मिळेल यात नेहमी समाधान मानावे. स्वतःला माझा दास म्हणवीत असतानाही जर कोणी माणसांपासून काही मिळण्यासाठी आशा धरत असेल तर तुम्हीच सांगा की माझ्यावर त्याचा विश्वास आहे काय? अधिक काय सांगू? हे बंधूंनो, मी अशाच आचरणाला वश होतो. कधी कुणाशी वैर करू नये, भांडण तंटा करू नये, कसली आशा धरू नये व भय बाळगू नये. असे करणाऱ्याला दाही दिशांना नेहमी सुख असते. जो कोणी फलाची इच्छा ठेवून कर्म करीत नाही, ज्याला आपल्या घराविषयी ममता नाही, जो मानहीन, पापहीन व क्रोधरहित असतो, जो भक्ती करण्यात निपुण असतो व ज्ञानी असतो, ज्याला सत्संगाविषयी नेहमी प्रेम असते, ज्याच्या मनात भक्तीपुढे सर्व विषय इतकेच काय स्वर्ग व मुक्ती हे सुद्धा कसपटा समान असतात, जो भक्तीचा आग्रह बाळगतो परंतु दुसऱ्याच्या मताचे खंडन करण्याचा मूर्खपणा करीत नाही आणि ज्याने सर्व कुतर्क सोडून दिले आहेत, जो माझ्या गुणासमूहांच्या व माझ्या नामाच्या स्मरणात तत्पर असतो, तसेच ममता, मद आणि मोह यांनी रहित असतो, त्याचे सुख ज्याला परमानंद शिरारूप परमात्मा प्राप्त झालेला असतो त्यालाच कळते. श्रीरामांचे अमृतासमान बोलणे ऐकून सर्वांनी कृपानिधान श्रीरामांचे चरणकमल पकडून म्हटले, हे कृपानिधान, तुम्हीच आमचे माता, पिता, गुरु, बंधू सर्व काही आहात आणि आम्हाला प्राणांहून प्रिय आहात. आणि हे शरणागताचे दुःख हरण करणारे श्रीराम, तुम्हीच आमचे शरीर, धन, घरदार आहात आणि सर्व प्रकारे हित करणारे आहात. तुमच्या व्यतिरिक्त अशी शिकवण कोणीही देऊ शकणार नाही. माता पिता हे हिताच्या इच्छेने शिकवण देतात, परंतु ते सुद्धा स्वार्थासाठीच ते करतात. हे असुरांचे शत्रू. जगामध्ये निस्वार्थ भावनेने उपकार करणारे फक्त दोघेच आहेत, एक म्हणजे तुम्ही आणि दुसरे म्हणजे तुमचे भक्त. उरलेले जगातील सर्वजण स्वार्थाचे मित्र आहेत. हे प्रभू, त्यांच्यामध्ये स्वप्नातही परमार्थाचा भाव नसतो. सर्वांचे प्रेमपूर्ण बोलणे ऐकून श्रीरामांच्या मनाला आनंद झाला. नंतर आज्ञा मिळाल्यावर सर्वजण प्रभूंच्या सुंदर बोलण्याची चर्चा करीत आपल्या घरी गेले. श्री शिव म्हणतात, हे उमे, अयोध्येमध्ये राहणारे सर्व स्त्री पुरुष हे कृतार्थ होत. तेथे प्रत्यक्ष सच्चिदानंद घन ब्रह्म असलेले श्री रघुनाथ हे राजा होते. एकदा सुंदर सुखाचे धाम अशा श्रीरामांकडे वशिष्ठ मुनी आले. श्री रघुनाथांनी त्यांचा खूप आदर सत्कार केला व त्यांच्या चरणांचे प्रक्षालन करून चरणामृत घेतले. मुनी हात जोडून म्हणाले, हे कृपासागर श्रीराम, माझी एक विनंती आहे, ऐकून घ्या. तुमचे मनुष्य चरित्र पाहून माझ्या मनात मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. हे भगवन, तुमच्या महिम्याला काही मर्यादा नाही. वेदही तो जाणत नाहीत, मग मी तो कसा सांगू शकेन? पुरोहिताचे कर्म फार क्षुद्र आहे. वेद, पुराणे व स्मृती सर्वच त्याची निंदा करतात. जेव्हा मी सूर्यवंशाचे पौरोहित्य घ्यायला तयार नव्हतो, तेव्हा ब्रह्मदेवांनी मला सांगितले की हे पुत्रा, यामुळे पुढे पुष्कळ लाभ मिळेल. या कुळात परमात्मा स्वतः प्रत्यक्ष मनुष्य रूप घेऊन रघुकुलाचे भूषण ठरणारा राजा होईल. तेव्हा मी विचार केला की ज्याच्यासाठी योग, यज्ञ, व्रत, दान इत्यादी केले जाते त्याची प्राप्त मला या कर्माने मिळेल. तेव्हा याच्यासारखा दुसरा कोणताही श्रेष्ठ धर्म नाही. जप, तप, नियम, योग, आपापले वर्णाश्रम धर्म, वेदविहित पुष्कळ शुभकर्म, ज्ञान, दया, इंद्रिय निग्रह, तीर्थस्नान इत्यादी जितके म्हणून धर्मवेद व संतांनी सांगितले आहेत ते करण्याचे. तसेच हे प्रभो, अनेक तंत्र, वेद आणि पुराणे वाचण्याचे व ऐकण्याचे सर्वोत्तम फळ एकच आहे आणि या सर्व साधनांचे हेच एक सुंदर फळ आहे की तुमच्या चरणकमलांवर सदा सर्वदा प्रेम राहावे. मळाने मळ धुतल्यास मळ सुटतो काय? जलाचे मंथन केल्यामुळे कुणाला तूप मिळू शकेल काय? त्याचप्रमाणे हे रघुनाथ, प्रेम भक्तिरूप निर्मळ जळाविना अंतःकरणातील मला कधी जाता येत नाही. ज्याला तुमच्या चरणकमलांविषयी प्रेम आहे तोच सर्वज्ञ, तोच तत्वज्ञ आणि पंडित होय. तोच गुणांचे माहेर आणि अखंड विज्ञानवान होय. चतुर व सर्व लक्षणांनी युक्त होय. हे नाथ, हे श्रीराम, मी तुम्हाला एक वर मागतो, कृपा करून तो द्या. प्रभूंच्या चरणकमलांवर माझे प्रेम जन्मजन्मांतरी कधीही कमी न हो. असे म्हणून वशिष्ठ मुनी घरी आले. कृपासागर श्रीरामांच्या मनाला ते बोलणे आवडले. त्यानंतर सेवकांना सुख देणारे श्रीराम यांनी हनुमान
व भरत इत्यादी भावांना बरोबर घेतले आणि ते नगराबाहेर गेले. तेथे त्यांनी हत्ती, रथ आणि घोडे मागवले. त्यांना पाहून कृपापूर्वक प्रभूंनी सर्वांची प्रशंसा केली आणि ज्याला त्याला जे हवे होते त्याला त्याला योग्य ते पाहून दिले. संसारातील सर्व कष्ट हरण करणारे प्रभू यांना हत्ती, घोडे इत्यादी वाटताना थकवा वाटू लागला, म्हणून त्याचा परिहार करण्यासाठी ते शीतल आमराईत गेले. तेथे भरताने आपले वस्त्रे अंथरले. प्रभू त्यावर बसले आणि सर्व बंधू त्यांची सेवा करू लागले. त्यावेळी पवनपुत्र हनुमान पंख्याने वारा घालू लागला. ते करताना त्याचे शरीर पुलकित झाले आणि नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले. शिव म्हणतात, हे गिरिजे, हनुमानासारखा कोणी मोठा भाग्याचा नाही आणि कोणी श्रीरामांच्या चरणांचा भक्त नाही. प्रत्यक्ष प्रभूंनी त्याच्या प्रेमाची व सेवेची आपल्या मुखाने वारंवार प्रशंसा केली आहे. त्याच प्रसंगी नारद मुनी हातात वीणा घेऊन आले. ते श्रीरामांची सुंदर व नित्य नवीन असणारी कीर्ती गाऊ लागले. आजच्यासाठी धन्यवाद.